नमस्कार. मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 141 ते 145 सादर करते आहे. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने वीणते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयोही ढळेना. कळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. आवित्य गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकलेही तते आकळेना. परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा सस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. रामदासांनी म्हटलेलंच आहे की अगदी पुराण काळापासून असलेला आपल्याकडचा ज्ञानाचा खजिना आपण आपल्या अहंकाराने गमावून बसतो. हे असं नाही चालणार. मग त्यासाठी आपल्याला ज्ञानी सज्जन व्यक्तींच्या संगतीत संपर्कात सतत राहायला हवं. विद्वानांच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा केल्यामुळे आपल्याला जे शिकायला मिळेल त्यातून आपल्या विचारांना योग्य दिशा मिळेल. नाहीतर जर आपलं मन अज्ञान अहंकार नसत्या शंका कुशंका यांनी सैरभैर झालेलं असेल तर आपण कितीही कष्ट केले कितीही प्रयत्न केले तरीही सुख शांती समाधान काही आपल्याला लाभणार नाही. अज्ञान अहंकाराला जन्म देईल, अहंकारातून विषय लोलुपता वाढेल आणि एकदा का कचकड्या गोष्टींची आपल्याला भुरळ पडली की मग त्यातून पुन्हा एकदा अज्ञान आणि अहंकारच वाढीला लागेल. याच अज्ञानामुळे आपण चुकीच्या व्यक्तींच्या आणि गोष्टींच्या आहारी जाऊ आणि त्यामुळे होणारं आपलं नुकसान त्याचीही आपल्याला जाणीव नसेल. मग या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं तरी कसं? रामदास स्वामींनी इथे आपल्याला एक उपाय सांगितलाय आणि तो म्हणजे विवेक. विवेक म्हणजे नुसता विचार नाही तर सारासार विचार. हा विचारच आपल्याला सत्य शोधायला भाग पाडेल आणि तसंच ते शोधण्यासाठी मदतही करेल. हा शोध सत्कृत्य आणि सदाचाराच्या मार्गाने जाणार आहे. त्यामुळे आपसुकच आपण परमेश्वराशी जोडले जाऊ, त्याच्याशी एकरूप होऊ. त्यामुळे आपल्या मनातली अज्ञान अहंकार चिंता भीती यांची जळमट दूर होतील आणि अतिशय स्वच्छ निखळ निर्मळ असं आपलं स्वरूप झळाळून उठेल आणि त्यातूनच निश्चितच आपल्याला खरं सुख समाधान शांती प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.